नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 16 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. पहिला प्रश्न बघा, सॉक्रेटिस AI संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय आहेत. हे विद्यार्थ्यांना तयार उत्तरे देण्याऐवजी प्रश्न विचारून विचार करण्यास प्रवृत्त करते. हे केवळ अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक विषयांसाठी उपयुक्त आहे. हे शैक्षणिक प्रामाणिकतेला प्रोत्साहन देते. याचे एक प्रमुख आव्हान म्हणजे अनेक विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधनांचा अभाव असणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच पहिलं, तिसरं आणि चौथं वाक्य अचूक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने जागतिक प्लास्टिक करारासाठी आंतरसरकारी वाटाघाटी समिती नियोजित केली? पर्याय आहेत. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, जागतिक आरोग्य संघटना. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. पुढचा प्रश्न बघा, जागतिक प्लास्टिक करार वाटाघाटींच्या अपयशासाठी खालीलपैकी कोणती कारणे जबाबदार आहेत? पर्याय बघा, कराराच्या कार्यक्षेत्राबाबत मतभेद, उच्च आकांक्षा आघाडी आणि समविचारी गट यांच्यातील विरोध, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यास विरोध, निर्णय घेण्यासाठी सर्वसंमतीवर अवलंबून असणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, पंजाबच्या युद्ध नशेयन विरुद्ध मोहिमेअंतर्गत कोणत्या उपक्रमांचा समावेश आहे? पर्याय आहेत. पोलीस अधिकाऱ्यांसाठी रोख बक्षीस धोरण, शाळांमध्ये अंमली पदार्थ विरोधी अभ्यासक्रम, गावे अंमली पदार्थ मुक्त घोषित करण्यासाठी ठराव पास करणे, फक्त अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यावर कठोर कारवाई करणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फक्त 1, 2 आणि 3. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय खोल पाणी शोध मोहीमचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय आहेत बघा, पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे, भारताच्या समुद्र तळाखालील तेल आणि वायूचा शोध घेणे, खोल समुद्रातील मासेमारीला प्रोत्साहन देणे, सागरी जैवविविधतेचे संरक्षण करणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारताच्या समुद्र तळाखालील तेल आणि वायूचा शोध घेणे. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर नाहीत म्हटलंय? पर्याय आहेत बघा, त्यांनी 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. हे बरोबर आहे. गुलामगिरी या ग्रंथात त्यांनी भारतातील जाती व्यवस्थेची तुलना अमेरिकेतील वंश आधारित गुलामगिरीशी केली. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजची स्थापना केली. ते मराठा वृत्तपत्राचे संपादक होते. याच्यामधलं अचूक उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक सी, ते मराठा वृत्तपत्राचे संपादक होते. लोकमान्य टिळक हे मराठा वृत्तपत्राचे संपादक होते. त्यामुळं विधान 4 हे काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. पुढचा प्रश्न, गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स सिस्टम संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे म्हटलंय? पर्याय आहेत बघा, ही एक अमेरिकेची पुढच्या पिढीची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. ती इस्रायलच्या आयर्न डोम प्रणालीवर आधारित आहे. ती बॅलिस्टिक, हायपरसॉनिक आणि क्रूज क्षेपणास्त्रांना रोखण्यास सक्षम आहे. या प्रणालीमध्ये जागा आधारित आणि जमीन आधारित संरक्षण स्तर आहे. याचं अचूक उत्तर आहे ती इस्रायलच्या आयर्न डोम प्रणालीवर आधारित आहे. गोल्डन डोम ही आयर्न डोमपेक्षा अधिक प्रगत आणि व्यापक प्रणाली आहे, जी केवळ एका विशिष्ट तंत्रज्ञानावर आधारित नाही तर त्याच्यापुढे एक मोठी तांत्रिक झेप आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच सापडलेल्या नवीन प्रकारच्या सुपरनोवाचे वैशिष्ट्य काय आहे? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एका कृष्णविवराने एका मोठ्या ताऱ्याला नष्ट केल्यामुळे ते घडले. पुढचा प्रश्न, श्री अरविंदो यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्यांनी वंदे मातरम या वृत्तपत्रातून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. ते अनुशीलन समिती या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. द लाईफ डिवाइन आणि सावित्री हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत. खालीलपैकी कोणते विधानं सत्य आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1, 2 आणि 3. पुढचा प्रश्न, सर्वोत्तम युद्ध सेवा पदक संदर्भात कोणते विधान असत्य आहे?
पर्याय आहेत बघा. हे भारताचे सर्वोच्च युद्धकालीन विशिष्ट सेवा पदक आहे, हे बरोबर आहे. हे केवळ लष्कर, नौदल आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी आहे. पुढचा पर्याय ते युद्ध, संघर्ष किंवा शत्रुत्वाच्या काळात अपवादात्मक नेतृत्व दाखवणाऱ्यांना दिले जाते. 2025मध्ये ऑपरेशन सिंदूरमधील योगदानासाठी हे पदक दिले गेले. याचं अचूक उत्तर म्हणजे कोणतं विधान असत्य विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे असत्य आहे. याचं स्पष्टीकरण जर द्यायचं झालं, हे पदक सर्वसाधारणपणे सैन्य दलाच्या सर्व पदांच्या व्यक्तींसाठी खुले आहे, ज्यात प्रादेशिक सेना असेल, टेरिटरियल आर्मी, राखीव दले आणि नर्सिंग सेवांचाही समावेश आहे. त्यामुळं विधान बी हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, कावेरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? याचं अचूक उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न, कावेरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या 2 राज्यांच्या सीमांना जोडते? याचं अचूक उत्तर आहे कर्नाटक आणि तामिळनाडू. पुढचा प्रश्न, प्रस्तावित नेक्स्ट जनरेशन GST सुधारणे अंतर्गत किती टॅक्स स्लॅब ठेवण्याचा प्रस्ताव आहे? याचं अचूक उत्तर आहे 2 स्लॅब, 5% आणि 18% आणि एक विशेष उच्च दर 40%. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संस्था राष्ट्रीय खोल पाणी शोध मोहीमसाठी प्रमुख मंत्रालय आहे? याचं अचूक उत्तर आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. अशा पद्धतीनं 16 ऑगस्ट 2025च्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. UPSC, MPSC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.